श्री स्वामी समर्थ चरित्र सारामृत तृतीय अध्याय 3. श्री गणेशाय नमः. धन्य धन्य ते या जगती स्वामी चरणी ज्यांची भक्ती, त्यांसी नाही पुनरावृत्ती. पद पावती कैवल्य. गताध्यायी कथा सुंदर. स्वामींनी निवेदिले स्वचरित्र आणि बाबा दिगंबर त्यांचे वृत्त निवेदिले. निर्विकार स्वामी मूर्ती लोका चमत्कार दाविती. काही वर्षे करुणी वस्ती मंगळवेढे सोडिले. मोहळा माझी वास्तव्य करीत अप्पाटोळ झाले भक्त. ते तिचे साकल्य वृत्त अल्पमती के विवर्णू. स्वामी चरित्रांचे हे सार म्हणून केला नाही विस्तार. वर्णिता कथा समग्र ग्रंथ पसरे उद्धी सम. सवे घेऊनी स्वामींसी टोळ जाती अक्कलकोटासी. अर्धमार्गावरुनी टोळाशी मागे परतणे भाग पडे. टोळे आज्ञा पिले सेवका, जोवरी आम्ही येऊ का तोवरी स्वामींसी सोडू नका. येथेच मुक्काम करावा. टोळ गेलिया परतोणी स्वामी चालले उठोणी. बहुत वर्जिले सेवकांनी परी नच मानिले त्या. तेथोनिया निघाले अक्कलकोटा प्रति आले. ग्रामद्वारी बैसले यतिराज स्वेच्छेने. तेथे एक अविंद होता तो करी तयांची थट्टा. काही चमत्कार पाहता महासिद्ध समजला. पूर्वपुण्यास्तव निश्चिती. आले चोळप्पाचे गृहाप्रती. स्वामींसी जाणोनी ईश्वरमूर्ती. चोळाप्पा करी आदर. चोळाप्पांचे भाग्य उदेले. यतिराज गृहासी आले. जैसी कामधेनू आपण बळे. दरिद्रियाच्या घरी जाय. पुण्यकर्म होते गाठी. म्हणून घडल्या या गोष्टी. झाली स्वामीराज भेटी. परमभाग्य तयांचे. धन्य धन्य तयाचे सदन. जे स्वामींचे वास्तव्य स्थान. सर्वराजे दुर्लभ चरण तयाच्या घरी लागले. योगाभ्यासी योग साधिती. तडी तापडी मार्गी श्रमती. निराहार किती कराती. मौन धरती किती एक. एका चरणी उभे राहून सदा विलौकिती गगन. एक गिरी गव्हारी बसोन तपश्चर्या करिताती. तव एक पंचाग्नी साधन करती. एक पवनाते भक्षती. कित्येक संन्यासी होती संसार अवघा सोडोनी. एक करिता कीर्तन. एक मांडिती पूजन. एक करती होम हवन. एक षटकर्मे आचरती. एक लोका उपदेशती. एक भजना माझी नाचती. एक ब्राह्मण भोजन घा करीती. एक बांधिती देवालय. परिजयाचे चरण दुर्लभ सद्भक्ती वाचन. केलियासी नाना साधन भावाविन सर्व व्यर्थ. योगा यागादिका काही चोळाप्पाने केले नाही. परिभक्तीस्तव पाही स्वामी आले सदनाते. तयाची देखोनिया भक्ती. स्वामी तेथे भोजन करती. तेव्हा चोळाप्पाचे चित्ती आनंद झाला बहुसाळ. तईपासून तयांचे घरी राहिले स्वामी अवतारी. दिवसेंदिवस चाकरी चोळाप्पा करी अधिकाधिक. तेव्हा राज्यपदाधिकारी मालोजी राजे गादीवरी. दक्ष असोनी कारभारी परमज्ञानी असती जे. अक्कलकोटाची प्रख्याती तेव्हा काही विशेष नव्हती. परितयाचे भाग्य निश्चिती स्वामी चरणी उदेले. तईपासून जगात तयानगराचे नाव गाजत. अप्रसिद्ध ते प्रख्यात किती एक झाले. चोळाप्पाचे गृहाप्रती आले कोणी एक यती. लोका चमत्कार दाविती. गावात मात पसरली. आपुली व्हावी प्रख्याती. ऐसे नाही जयांचे चित्ती. म्हणून या स्वामीराज यती. बहुधान जाती फिरावया. लोकां माझी पसरली मात. नृपासी कळला वृत्तांत. की आपुलिया नगरात यती विख्यात पातले. राहाती चोळप्पाचे घरी. दर्शना जाती नरनारी. असती केवळ अवतारी. लीला ज्यांची विचित्र. वार्ता ऐसी ऐकोन राव बोलला कायवाणी. गावात यती येऊनी फार दिवस जाहले. परी आम्हा श्रुत पाही. आजवरी जाहले नाही. आता जाओ निलवलाही. भेटू तया यतिवर्या. परी ते केवळ अंतर्ज्ञानी. ऐसये वार्ता ऐकिली काणी. हे सत्य जरी तरी येऊनी आताची देती दर्शना. राव मुखातून वाणी निघाली. तोची यतिमूर्ती पुढे ठाकिली. सकळ सभा चकित झाली. मती गुंगली रायाची. सिंहासनाखाली उतरवून राव घाली लोटांगण. प्रेमाशून्नी भरले नयन. कंठ झाला सद्गदित. धुड घातली मिठी चरणी. चरण धुतले नेत्राशून्नी. मग तया हस्तकी धरोणी आसनावरी बैसविले. खून पटली अंतरी. स्वामी केवळ अवतारी. अभक्ती पळून गेली दुरी. चरणी भक्ती जडली पै. सकाळ सभा आनंदली. समस्ती पावले वंदिली. षोडशोपचारे पूजली. स्वामी मूर्ती नृपनाये. निराकार आणि निर्गुण भक्तांसाठी झाले सगुण.
तयांच्या पादुका शिरी धरुण विष्णुनादे नाचे ब्रह्मानंदे. स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत केवळ भक्त परिसोत. तृतीयोध्याय गोडहा. श्री स्वामीराजार्पणमस्तु. श्रीरस्तु शुभं भवतु इति श्री स्वामी चरित्र सारामृत अक्कलकोट नगर प्रवेशे तृतीयोध्यायः. श्री स्वामी समर्थ महाराज की जय.